माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर बार्शी मार्गावरील नान्नज तालुका उत्तर सोलापूर जवळील एका हॉटेलजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात झाला। यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वेगाने एसटी बसच्या उजव्या बाजूस धडकली। यामध्ये बसच्या समोरील भागाचा पन्ना पूर्ण फाटून पूर्ण दुचाकी बस खाली घुसली होती। ही घटना मंगळवारी दुपारी 4:15च्या सुमारास घडली असून अपघातामध्ये मृत्यू झालेले दोन्ही तरुण सोलापूर शहरातील असून केटरिंग व्यवसायात काम करणारे आहेत। दुचाकी चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात झाल्याने प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या घटनेबाबत पोलीस व घटनास्थळावरील उपस्थितांकडून माहिती मिळाली असून बार्शीहून प्रवासी घेऊन सोलापूरकडे जात असलेला MH11BL 9266 या क्रमांकाची एसटी बस व सोलापूरहून बार्शीकडे जाणाऱ्या MH13EU 7542 या क्रमांकाच्या दुचाकीची नान्नजजवळ समोरासमोर जोराची धडक झाली। या दुचाकीवरील अतुल ऋषिकेश तिवारी वय वर्ष 24 या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला, तर देवेंद्र सिंग शिपाई रामबेगल वय वर्ष 33 हा देखील गंभीर जखमी झाला होता। अपघातातील दोघांना नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले, मात्र उपचारादरम्यान दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।